आपण एक प्रोडक्ट बनवलेला आहे शेतकऱ्यांसाठी, चाकाद्वारे पीक फवारणी यंत्र असं आपण याचं नाव ठेवलेलं आहे. हा चाकाद्वारे पीक फवारणी यंत्र करतो, याला पॉवर चाका म्हणून म्हणतो. जसं नॉर्मली आपण जे आपण फवारणी यंत्र वापरतो डिझेल किंवा हाताने, त्याच्यामध्ये कसं होते की एका वेळेस आपण एकच टास्क करू शकतो, त्यामुळे वेळ जास्त लागतो आणि फवारणी कमी होते. यामध्ये आपण नोजल दिलेले आहे, अंतर आहे, त्यामध्ये आपण 6 नोजल दिलेले आहे. एका वेळेस पूर्ण 8 ते 9 असे ताजा हे फवारणी करतात. आणि त्यामुळे काय होतं, जेवढं आपण म्हणजे डिझेल इंजिन असते, डिझेल फवारा असतो, त्याच्यामुळे करतो तर त्याला वेळ लागतो. आता जवळपास जर पाणी आणून द्यायला जर असेल तर यामध्ये आपण 15 ते 20 एकर एका दिवसात फवारणी करू शकतो. यामध्ये आपण 4 गेअर दिलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रेशर ॲडजस्ट करता येते. जर आपल्याला कमी प्रेशर पाहिजे तर आपण याला या नोबला ॲडजस्ट करायचं आणि कमी प्रेशर करायचं, आणि याला मोटर पण करू शकतो. जास्त पावर पाहिजे जास्त पावर पण करू शकतो. याची पण ॲडजस्टमेंट दिलेली आहे. समजा आपण सोयाबीनवर कोणत्या ठिकाणी फवारणी करायची ते डिसाईड करायचं. जर आपल्याला पराठीवर आहे, पराठी खूप उंच झालेली आहे, तर ही हाईट ठेवायची. जर नॉर्मल पोझिशनला आपल्याला सोयाबीनवर किंवा छोटी पराठी आहे, त्यासाठी आपण इथे ॲडजस्टमेंट दिलेली आहे. म्हणजे हा पोर्शन खाली केला की आपल्याला या हाईटचे जे पिकं आहे त्यावर फवारणी करता येते. जसं सोयाबीन झालं, चना झाला, पराठी जेव्हा छोटी असते तेव्हा पण फवारणी करावं लागते आपल्याला, तर त्या या हाईटला करावं लागते. आणि नंतर जशी जशी पराठी मोठी होते तशी फवारणी आपल्याला 8 ते 9 फवारे करावं लागते साधारण तरी. आणि ज्या पोझिशनला पराठी आहे, समजा हाईट आहे, नॉर्मल आहे, त्या पोझिशनला करावं लागते. जसं तुरी शौर्यावर आल्यानंतर त्याला आपल्याला फवारणी करावी लागते, शौर्यावर आल्यानंतर फवारणी करावी लागते, तर त्या तुरीसाठी आपण इथे ॲडजस्टमेंट दिलेली आहे. हा पूर्ण पोर्शन जो आहे अशा पद्धतीने झुकला जातो तुरीसाठी. बस या पोझिशनला आपण तुरीची फवारणी करू शकतो, आणि तसं या पोझिशनला पण करू शकतो ॲट ए टाईम. याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत नॉर्मल फवारणीपेक्षा. आणि याला जो पॉवर आहे तो मेन म्हणजे याच्या व्हीलमुळे मिळतो समोरच्या. जसं आपण याचा डेमो घेऊच, या व्हीलमुळे पॉवर याचा आपल्याला मिळतो. इथे प्रेशर वॉल दिलेला आहे, आपण इथं प्रेशर कंट्रोल करू शकतो. जर आपल्याला प्रेशर पाहिजे सुरुवातीला तर 2-3 मारून घ्यायचं, आणि नंतर मग आपण प्रेशर रिलीज करू शकतो. आता पॉवर बघा, जेवढा तुम्हाला डिझेल इंजिनपासून मिळेल तेवढाच यापासून मिळेल. आणि यामध्ये नोजलची संख्या जास्त आहे तरी पण सारखा पॉवर सगळ्या नोजलला मिळेल आपल्याला.